आमदार शरददादा सोनवणे यांच्या मातोश्री अलकाई भीमाजी सोनवणे यांना आज पिंपळवंडी येथे कुकडी नदीच्या तीरावर हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला। शुक्रवारी दुपारी 3 वाजता त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। अलकाई यांच्या निधनाची बातमी तालुक्यात पसरताच आमदार शरददादा सोनवणे यांच्या रायगड या निवासस्थानी हजारो कार्यकर्ते व महिलांची गर्दी झाली होती। आज सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा गर्दीचा ओघ वाढला होता। आज सकाळी 9 वाजता रायगड या निवासस्थान येथून अलकाई यांच्या मृतदेहाची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली। अलकाई यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी मोठी रीघ लागली होती। याचाच आढावा घेतला आहे I1 न्यूजचे संपादक सुरेशजी वाणी यांनी। पाहुयात विस्ताराने। जुन्नर तालुक्याचे सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदार शरददादा सोनवणे यांना मातृशोक झालेला आहे। त्यांच्या मातोश्री स्वर्गीय अलकाबाई भीमाजी सोनवणे यांना काल दुपारी 3 वाजता त्यांचे देहावसान झाले। खरं तर आमच्या पिंपळवंडी चाळकवाडीच्या भागात शंकर गोंडाजी सोनवणे एक ज्येष्ठ जुन्या पिढीतलं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाला असलेले 8 सुपुत्र, मोठा असलेला हा परिवार, त्या परिवारातले 8ही बंधू एखादे 2 अपघात वगळता त्या ठिकाणी मुंबईच्या दादर भाजी बाजार असेल, बायखळा भाजी बाजार असेल, या व्यापारामध्ये ह्या मंडळींनी नुसता शिरकावच नाही केला, चांगल्या प्रकारचा जम बसवला। त्याच्यामध्ये बंधू भीमाजी शंकर कोकाटे मोठा असा एक जुन्या काळातला मल्ल आणि त्यांचे असलेले पुत्र शरददादा सोनवणे, शशीबाबा आणि एक धाकटा बंधू, एक भगिनी। शरददादा यांनी त्या ठिकाणी अत्यंत जिद्दीनं कोणत्याही प्रकारची पाठीमागं राजकीय पार्श्वभूमी नसताना नुसती जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीचा पाठपुरावा चिकाटी याच्या माध्यमातून महाराष्ट्रात घटना आहे, त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एकमेव आमदार या तालुक्यातून देण्याचं काम जे जनतेने केलं, त्यांच्या चिकाटीला आणि चिकाटीच्या पेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणाला सांगेल की आईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं मोठा होता। आई या काही काळ विमनस्क अवस्थेमध्ये आजारानं त्रस्त असताना त्या कुटुंबियांनी त्यांची जी काही काळजी घेतली पालनपोषणाच्या निमित्ताने, ती आम्ही सगळ्यांनी अत्यंत जवळून पाहिलेली आहे। अशा या मातोश्री आजाराचं निमित्त होऊन आज स्वर्गवासी झाल्या। या कुटुंबाला पुस्तक नाही तर तालुका आज शोकसागरात आहे, म्हणून त्यांना झालेल्या मातृशोकाप्रती तालुक्यातील सगळ्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी असतील, सगळ्या संघटनांचे पदाधिकारी असतील, शासकीय अधिकारी असतील, ही सगळी मंडळी या निमित्तानं या दुःखात सहभागी आहे। आज आमचा पिंपळवंडी गाव आणि संपूर्ण पंचक्रोशीतील कामकाज या निमित्तानं दुखवटा म्हणून बंद ठेवलेला आहे। आम्ही सारेच जण या दुःखात सहभागी आहोत। तालुक्यातले काल ही घटना घडल्यापासून तालुका आणि पंचक्रोशीतलं खूप काही लोक सोनवणे कुटुंबियांचे सांत्वन करण्याच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना इथं भेटून गेली। त्या सगळ्यांचं मी सोनवणे परिवार, शरददादा सोनवणे आणि या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली। जुन्नर तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्या मातोश्री यांचं काल 4 वाजता अल्पशा आजाराने दुःखद असं निधन झालं। त्यांच्या जाण्याने संपूर्ण सोनवणे परिवार असेल, दादांचा सर्व मित्रपरिवार असेल, या सर्वांवर अतिव अशा प्रकारचं दुःख झालेलं आहे। तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सकाळपासून या दुःखात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी चाळकवाडी पिंपळवंडी गावात उपस्थित झालेले आहेत। आज आत्ता 8 वाजता या ठिकाणी अंत्यविधी
पार पाडणार आहे. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने विघ्नहर परिवार असेल, संपूर्ण तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावून जात आहेत. खरं तर विघ्नहरचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर हे कामानिमित्त केरळला गेलेले आहेत. विघ्नहर परिवाराच्या वतीने सर्व ऊस उत्पादक असतील, सभासद असतील, संचालक मंडळ असेल, या सर्वांच्या वतीने या आत्म्यास, पवित्र आत्म्यास ईश्वराने आपल्या चरणी लीन करून घ्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी सांगतो ओम शांती. काल वैकुंठवासी चौकाबाई भीमाजी सोनवणे यांचं दुःखद असं निधन झालं. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, आपला माणूस शरददादा सोनवणे त्यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या दुःखामध्ये संपूर्ण जुन्नर तालुका, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील सर्व तमाम नागरिकांच्या वतीनं मी या ठिकाणी या मातोश्रीला आमच्या येळगाव परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आमदार शरददादा सोनवणे यांच्या मातोश्री अलकाताई सोनवणे यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं. त्या निधनाने शरददादांवर फार मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दुःखात आम्ही, आमचा आहेर परिवार आणि आमच्या सुनबाई सरपंच श्वेतांबरीताई आहेर राणे यांच्या वतीने आणि माझं कॉलेज राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुलजी करदोली हरिया आणि बी फार्मसी कॉलेज मिराताई आहेर बी फार्मसी कॉलेज करदोली हरिया यांच्या वतीने मी या मातोश्रीला आमच्या आहेर परिवाराच्या वतीने, कॉलेजच्या वतीने आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. आणि ह्या दुःखातून शरददादांना सावरण्याची संधी परमेश्वर देव, कारण शरददादा ह्या आईच्या कृपा आशीर्वादानेच तालुक्याचे आमदार झाले. आईचा आशीर्वाद हा मोठा आशीर्वाद असो तो, परंतु त्यांना ह्या दुःखातून सावरण्याची संधी परमेश्वर देव हीच आमची इच्छा. जुन्नर तालुक्याचे आमदार व आपल्या सर्वांचे नेते शरददादा सोनवणे यांच्या मातोश्री अलकाताई भीमाजी सोनवणे यांचं काल दुपारी ठीक 3 वाजता दुःखद असं निधन झालं. त्यांच्या निधनानं पिंपळवंडी गावच नव्हे तर संपूर्ण जुन्नर तालुक्यावर दुःखाची छाया पसरलेली आहे. मी, माझं काकडे कुटुंबीय, जुन्नर तालुक्यातल्या विविध संस्था, विशेषतः विघ्नहर परिवार आज या ठिकाणी आमचे सत्यशीलदादा हजर नाहीत. ते बाहेरगावी गेल्यामुळं त्यांच्याही वतीनं आणि विघ्नहर परिवाराच्या वतीनं, उपस्थित सर्वांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती. जुन्नर आमदार आपला माणूस या नावानं ओळखले जातात आणि त्यांचे अत्यंत प्रेमाचे, जिव्हाळ्याचे असे संबंध असलेली त्यांची माता अलकाताई वय वर्ष 66 या थोड्याशा आजारानं त्यांचं निधन झालं. त्या गोडेगाव इथं त्यांचं माहेर आहे काळे बेलवरे यांचं, आणि त्या गेल्यानं त्यांच्यावर फार मोठं दुःखाची डोंगर त्यांच्या सगळ्या लोकांवर, आमदार साहेबांवर, विशेषतः आमदार साहेबांना फारच दुःख झालं. कारण त्यांनी आता माझ्याशी बोलून सांगितलं की मी 4 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट होतो. त्यावेळेला मी त्यांना विचारलं, तुमची मातेचा सगळा परिणाम तुम्ही तुमच्यावर घेतला आहे का? ते म्हटले तसं आहे थोडंसं, पण मी त्यांना सांगितलं नाही. वास्तविक पाहता
जे प्रेम आहे हे प्रेम अलौकिक असं प्रेम आहे आणि ते गेल्यामुळं त्याला दुःखाची छाया त्यांच्यामध्ये दुःख एक निर्माण झालेलं आहे आणि ती शक्ती त्यांना परमेश्वरानं द्यावी अशा प्रकारची कामना या ठिकाणी मी खासदार शिवाजी आढळराव पाटील कारण ते आज दिल्लीला आहेत. त्यांनीच मला सांगितलं की शरद भाऊंच्या आईचं निधन झालेलं आहे आणि त्या अंत्यविधीला जायचं आहे आणि म्हणून मी खासदार साहेबांच्या वतीनं आणि शिरूर तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं मी या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. अलकाई सोनवणे यांच्या जाण्याने जे सोनवणे कुटुंबावरती दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये आम्ही स्वतः आणि आमच्या सर्व समाजात आम्ही सहभागी आहोत. त्या तालुक्याचे आदरणीय आमचे बंधू आणि यांना नेतृत्वपूर्वक मानतो शरददादा सोनवणे यांची आई म्हणजे आमची आई आणि म्हणून निश्चितपणे आम्ही पहिल्यापासून दादाने गेल्या 3 वर्षामध्ये जे समाजामध्ये काम केलं त्या मातेने हा पुत्र घडवला आणि या शिवनेरीच्या काहीतरी खऱ्या अर्थानं शिवनेरी पूजनच्या माध्यमातून या मातेने या पुत्राला जन्म दिला म्हणून मातेचे आमचं जरी कधी उदाहरण नसेल तरी दादाच्या रूपाने खऱ्या अर्थानं या जुन्नर तालुक्याला हा पुत्र या मातेने दिला आणि म्हणून या जुन्नर तालुक्यात खऱ्या अर्थानं भरभराट झालं आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मातेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा पुत्र असाच या ठिकाणी जुन्नर तालुक्यात आहे. अत्यंत मोठं दुःख आहे आणि या दुःखामध्ये मी आदिवासी भागातला एक कार्यकर्ता संपूर्ण आमचा आदिवासी समाज या दुःखामध्ये सहभागी आहे आणि म्हणून कालला ही दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये खऱ्या अर्थानं या मातेच्या जाण्याने जे सोनवणे कुटुंबावरती दुःख झालं आहे या दुःखामध्ये आम्ही तमाम आदिवासी बांधव सहभागी आहोत. या मातेला मी तमाम माझ्या आदिवासी बांधवांच्या वतीनं या मातेला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती. अलकाताई भीमाजी सोनवणे यांच्या अंत्यविधीच्या निमित्तानं सगळेजण खरं तर उपस्थित आहेत आणि आईच्या आशीर्वादामुळं आईच्या संस्कारामुळं आज शरददादा आमदार म्हणून या तालुक्यात काम करतायत. असे आदर्श काम ते करत असताना आईचे संस्कार केवळ याला कारणीभूत आहेत. भीमाजी सोनवणे यांनी आयुष्यभर व्यापारात घालवले परंतु त्यांच्या मागे त्यांच्या पत्नीचा मोठा सहभाग खरं तर होता आणि म्हणून शशी असेल, सचिन असेल, शरददादा असतील हे एक आदर्श पुत्र या मातेने या भूमीला दिले, या शिवनेरीला दिले असं मी म्हणतो. आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं, मनसेच्या वतीनं आणि सर्व नातेवाईक आपल्या ज्येष्ठ मित्रमंडळीच्या वतीनं आईला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. प्रसंगी एवढंच म्हणता येईल, थोडी कन्या पुत्र होती सात्विक तयाच हरिक वाटते. आमदार शरदराव सोनवणे यांच्यासारखा पुत्र ज्यांच्या पुढे जन्माला आला ते खरोखर धन्य आहेत असं म्हटलं तर वावगं होणार. या तालुक्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे संस्कार जर कोणी केलं असेल तर मातापित्यांनी केले असं म्हटलं तर ते वावगं ठरवलं. त्यांच्या निधनानं या कुटुंबावर शोक काळ पसरली. त्याच्यामध्ये मी सुभाष पाटील गावडे, माझे कुटुंबीय आणि पिंपळगावतर्फे लाडगाव सर्व ग्रामस्थ आणि विविध संस्था सहभागी आहेत. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे
यांच्या मातोश्री यांना काल देवाज्ञा झालेली आहे. या मातोश्रींना या तालुक्याची सेवा करण्यासाठी एक सुपुत्र दिला आणि त्या निघून गेलेल्या आहेत. जुन्नर तालुका आरकाईच्या वतीने जुन्नर तालुका अध्यक्ष या नात्याने मी या मातोश्रीला भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने देखील भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि माझे आज पिंपळवंडी गावामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार साहेब शरददादा सोनवणे यांच्या मातोश्री यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल आपल्या तालुक्यालाच दुःख झालेलं आहे. या दुःखामध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच अतुल बेनके मित्रपरिवार यांच्या वतीने या मातेस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सोनवणे यांचं काल निधन झालेलं आहे. खरं म्हणजे त्या या तालुक्याच्याच आई आणि माझ्यासुद्धा आई समानच होत्या त्या आणि संपूर्ण तालुक्याच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आताच त्यांचा अभिनयाचा कार्यक्रम म्हणजे तिराव असणार आहे. तर संपूर्ण तालुका शोकग्रस्त आहे आणि संपूर्ण तालुक्याच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. शरददादा सोनवणे यांच्या आई मध्ये गेलेलं आहे, त्यामुळं अत्यंत दुःख झालेलं आहे. या दुःखामध्ये सर्व तालुका त्यामध्ये सहभागी आहे. म्हणून मी त्यांना जय हिंद कॉम्प्युटर एज्युकेशनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्या मातोश्री सौभाग्यवती अलकामाई सोनवणे यांचं काल देहावसन झाले. खरं तर तालुक्याचे प्रथम नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून दादा जनतेच्या दुःखामध्ये सहभागी झालेले आपण सगळ्यांनी पाहिजे. निश्चितपणानं दादांच्या मातोश्री जाण्यानं माध्यम असतील, आमदार शरददादा असतील किंवा त्यांचा सारा परिवार असेल, या परिवाराला मोठं असं दुःख झालेलं आहे. त्यांच्या दुःखामध्ये व्यक्तिशः माझा खंडागळे परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळी, मांजरवाडी आणि जुन्नर तालुका शिवसेना, त्याचप्रमाणे आपल्या भागाचे खासदार शिवदादा पाटील यांच्या वतीनं आम्ही सारेजण सहभागी. गावचे सुपुत्र आणि जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या मातोश्री अलकाताई भीमाजी शेठ सोनवणे यांचं काल 3 वाजता दुःखद निधन झाले. पिंपळवंडी गावचं सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आपल्याला चिरशांती प्रार्थना करतो. अलकाबाई सोनवणे यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आमदार शरददादा सोनवणे यांच्या त्या आई त्याचप्रमाणे त्यामुळे माझे समान त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्यातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी माझा शेतकर कुटुंबीय त्याचप्रमाणे सतीश दादा शेतकर चेअरमन सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने, त्याचप्रमाणे शिरोली ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहतो. शांती. या ठिकाणी आपले तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय शरददादा सोनवणे यांच्या मातोश्री अलकाबाई भीमाजी सोनवणे यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. त्यानिमित्तानं मी श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट आणि आमच्या समस्त ग्रामस्थ ओझरच्या वतीनं या ठिकाणी मी या मातोश्रींना परमेश्वरचरणी योग्य ठिकाणी स्थान मिळावं अशी मी विघ्नराच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. शरददादा सोनवणे यांच्या मातोश्री अलकामाई सोनवणे यांचं अचानक निधन झालं. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. राजकारण वेगळं असतं, वैयक्तिक संबंध वेगळे असतात. आज शरददादा पक्षाचे कोणतेही महत्त्वाचं नाही, आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत. आज त्यांच्या मातोश्री गेल्या म्हणजे आज आपल्या जुन्नर तालुक्याच्या मातोश्री गेल्यासारखं आहे. आमच्या आज तो बंधू आहे. राजकारणात
आजचा शत्रू उद्याचा मित्र पुनर्तो राजकीय भेदाभेद महत्त्वाचा नाही. आज ते मोठं दुःख शरदादाला झालेलं आहे आणि निश्चितपणे दुर्शट काळे असतील, आमचे मार्केट कमिटी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माझे सगळे सेवक, संचालक आणि आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत. खरं त्यांचं वय नव्हतं, म्हणजे पाहिलं तर शेवटी मातोश्री गेली, फार मोठं छत्र त्यांच्यावरचं गेलं आहे. तर तुम्ही माहिती घेतली तर शरदादांनी त्यांचा चांगला सांभाळ केला आणि त्यांच्या पुण्यामुळे मी म्हणेल की माता पित्याची पुण्य असते म्हणून शरदादा आमदार झाला. जनतेचं प्रेम होतंच, पण तो खऱ्या अर्थाने त्या मातेच्या प्रेमामुळे हा शरदादा आमदार झाला आणि फार मोठं दुःख झालं. म्हणून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यांचे सर्व संचालक मंडळ सेवक, दुर्शट काळे माझे मित्र, बाजार समिती संचालक, सर्व संचालक मंडळ, जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसार मंडळाला आमच्या काळे कुटुंबाच्या वतीनं या मातेस खूप भावना विश्वासी अलकाबाई भीमाजी सोनवणे यांचं काल या ठिकाणी निधन झालेलं आहे, काल 4:30 वाजता. आता या ठिकाणी त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आहे. आमच्या मार्केटमधले जुने ज्येष्ठ व्यापारी, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय भीमाजी शेठ सोनवणे या त्यांच्या पत्नी आहेत. या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या त्या मातोश्री आहेत. खरं तर या मातोश्रीने मुंबईमध्ये आयुष्य घालत असताना कुटुंबासाठी फार मोठं कष्ट केलं. व्यापाराच्या आयुष्यामध्ये किंवा सर्वसामान्य सोनवणे फॅमिलीला चांगल्या प्रकारची साथ दिली आणि म्हणूनच त्यांचं मार्गदर्शन सुसंस्कृत अशा ह्या मातोश्री, म्हणूनच त्यांच्यासमोरून वाढलेले आदरणीय आमदार शरददादा सोनवणे 10 वर्ष या तालुक्याचं काम करत असताना आज ते आमदार म्हणून काम करतात. बरोबरच ही मातोश्री संपूर्ण सोनवणे परिवार असेल, तुमचा कुलस्वामीचा परिवार असेल किंवा ह्या तालुक्यातल्या लोकांना दुःख झालेलं आहे. त्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. ह्या परिवाराला हे दुःख सावरण्याची ताकद देवा अशी कुटुंबियांच्या दृष्टीनं आपल्या फार मोठी हानी झालेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण करून या कुटुंबियांनी या क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आज त्यांचा मोठा एकत्रित कुटुंबी चालवत असताना या मातेनं जे कष्ट केले ते विसरू शकत नाही. आज त्यांची या तालुक्याची सेवा करत असताना या मातेनं आपल्या डोळ्यात पाहिलेले आणि याच्यासारखं आयुष्यामध्ये असं पुत्र जन्माला येणं, त्यांनी समाजाची सेवा करणं, याच्यासारखं दुसरं भाग्य आयुष्यामध्ये मोठं असल्यानं त्यांच्याबद्दल आज सकाळी 9 वाजता रायगड या निवासस्थानी येथून अलकाई यांच्या मृतदेहाची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. अलकाई यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी मोठी रेग लागली होती. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे बंधू PD आढळराव पाटील, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, युवासेना प्रमुख गणेश कवडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे, देवराम लांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य भानुविलास गाढवे, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष भीमाजी गडगे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, तहसीलदार किरणकुमार काकडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी सतीश गाढवे, पोलीस अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अलकाताई यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या नातेवाईकांसह अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. अनेक मान्यवरांनी या मातेला I1 न्यूजशी बोलताना आदरांजली अर्पण केली. सुरेश वाणी, ब्युरो रिपोर्ट, I1 न्यूज, पिंपळवंडी.
कुकडी माईच्या पवित्र तीरावर पिंपवडी क्षेत्रामध्ये अत्यंत भावूक आणि दुःखित अशा अंतःकरणाने उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, स्वर्गीय सौभाग्यवती मातोश्री अलकाबाई भिमाई शेठ सोनवणे यांचा अंत्यविधी या ठिकाणी पार पडतोय. 68 वर्षांचं आयुष्यमान लाभलेल्या या मातोश्री थोड्याशा आजाराचं निमित्त झालं आणि काल 3:30 सुमारास या मातोश्रीचं देहावसान झालं. आमच्या पिंपवडी साळपाडी परिसरातील एक जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्वर्गीय शंकरराव कोंडाजी सोनवणे, की ज्यांना एकातड एक असे 8 सुपुत्र, त्याच्यामध्ये या कुटुंबाचे ज्येष्ठ आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणारे, आशीर्वाद देणारे बबन शेठ, त्याचप्रमाणे आबाई शेठ, विष्णू शेठ, स्वर्गीय गणपत शेठ, त्याचप्रमाणे हरिभाऊ असेल, तुळशीदास असेल, स्वर्गीय वसंतराव असतील, सुकन्या आणि या सगळ्या भावांची एकुलती एक भगिनी उषाताई बेलवरे बेनवटे आणि या 8 भावांमध्ये असलेले एक सुपुत्र माननीय भिमाई शेठ सोनवणे साहेब. अलकाताई या भिमाई शेठ यांच्या धर्मपत्नी वडेगावच्या काळे परिवारात आल्या, बेलवटे परिवारात आल्या, बेलवडे परिवारात आल्या आणि भिमाई दादांचा प्रपंच करत असताना त्यांच्या संसार वेदीवर 3 पुष्प त्या ठिकाणी फुल्ली पुत्र रत्नाच्या रूपानं आणि एक कन्या वैशालीताई लोंढे, त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना परिचित असलेला शशीभाऊ सोनवणे आणि जो व्यापार क्षेत्रात मुंबईला काम करतो तो धाकटा सचिन, शंकरबाबा सोनवणेंची ही 8 मुलं, 1-2 अपवाद वगैरे तर सगळे मुंबईच्या ठिकाणी भाजीपाल्याच्या व्यापारामध्ये निष्णात अशी एकाकडे एक मंडळी. भिमाई शेठचे ज्येष्ठ सुपुत्र आपल्या सगळ्यांना परिचित असलेले, महाराष्ट्राला परिचित असलेले या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार शरददादा सोनवणे यांनी ध्येय चिकाटी याच्या जोरावर घरातल्या कोणत्याही पिढीत राजकीय वारसा नाही तरी सुद्धा या तालुक्याचे आमदार होण्याचं ध्येय निर्णय चिकाटी ठेवली. विशेष करून त्यांच्या मनोगतामध्ये आहे की मातोश्रीचा आशीर्वाद पाठीमागे होता म्हणून ते या तालुक्याचे आमदार झाले. तो आशीर्वादाचा हात आज या सोनवणे परिवाराला पारखा झालेला आहे. संपूर्ण सोनवणे परिवार, त्यांचे नातेवाईक, पिंपवडीची पंचक्रोशी आज दुःख सागरात बुडालेली आहे. काल मातोश्रीचं निधन झाल्याचं समजलं तेव्हा आमदार शरददादा सुद्धा मुंबईच्या ठिकाणी ज्या प्रकृतीनं अस्वस्थ आणि उपचार घेत होते, मातोश्रीच्या निधनाचं वृत्त समजतात त्यांना हाताला लावलेली सलाईन बाजूला काढून या ठिकाणी यावं लागलं. भीमा शेठ सुद्धा पद्धतीने तितकेसे बरे नाही.
त्यांचे दोन्ही बंधू असतील, भगिनी असेल, सगळे कुटुंबातले 50-100 माणसांच्या संख्येच्या पुढे असलेलं हे कुटुंब, या कुटुंबात आता पुढची सुद्धा पिढी अशाच प्रकारे पुढे येत आहे. नावलौकिक, व्यापार, नोकरी, सामाजिक क्षेत्र या सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. कालपासून आमच्या या मातोश्रीच्या निधनाच्या वार्तेनं आमदार शरददादा सोनवणे यांच्या निवासस्थानी या ठिकाणी अधिकारी वर्ग असेल, मित्रपरिवार असेल, मान्यवर असतील, जवळचे नातेवाईक असतील, या सगळ्यांची त्या ठिकाणी रीग लागली, भेटले, सांत्वनाचा शब्द त्यांनी दिला. आमदार शरददादा सोनवणे आणि परिवाराच्या वतीने, आमच्या पिंपळवंडी गावाच्या वतीने या सगळ्यांच्या ऋणात आम्ही राहू इच्छितो. मातोश्रींचं दुःखाचं निधन झालं. अंत्यविधी या ठिकाणी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडतोय. आमदार शरददादांच्या मातृशोकाच्या वियोगामध्ये सहभागी होण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात मुळशी असेल, इंदापूर असेल, चौक असेल, बारामती, भोर, मावळ, खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, पारनेरच्या परिसरातला, मुरबाडच्या परिसरातला अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित आहेत. ज्यांच्या आमचा या ठिकाणी संबंध आला, संपर्क आला, त्यांची नावं आमच्यापर्यंत आली. त्याचं थोडंसं नामनिर्देश करण्याचं काम कार्यकर्ते निश्चितपणाने करतील. त्याच्या अगोदर मी पुढचे जे काही धार्मिक विधी आहे त्याचं उच्चार या ठिकाणी करीन आणि आमचे एक सहकारी कार्यकर्ते पिंपळवंडी गावचे माजी उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे मान्यवर उपस्थितांच्या नावाचा नामनिर्देश केल्यानंतर आपण सगळ्यांनी जागेवर 1 मिनिट उभं राहून नंतर श्रद्धांजलीच्या निमित्तानं अर्पण करायची. मातोश्रीचा सावरण्याचा विधी आज सायंकाळी 6 वाजता होईल. उपस्थितांनी त्याची नोंद घ्यायची. संस्क्रियेचा विधी जो आहे तो रविवार दिनांक 13/8/17 रोजी सकाळी 8 वाजता याच पवित्र स्थळी होणार आहे. उपस्थितांनी याची नोंद घ्यावी. आपल्या सगळ्यांच्या वतीनं जगन्नेत्या परमेश्वराला माझी प्रार्थना राहील की आमदार पुत्रासारखा पुत्र घडवण्याचं महान कार्य ज्या मातेच्या हातून झालं त्या मातेला आमच्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आहे. सन्मान्य भाऊसाहेब सोनवणे यांनी मान्यवर आणि त्यांच्या दृष्टिक्षेपातील त्या व्यक्तींचा नामोल्लेख करावा आणि नंतर उभं राहून आपण सगळेजण या ठिकाणी मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. ओम शांती, ओम शांती. गंगा माईच्या पवित्र तीरावर उपस्थित कुठली जन हो. सौभाग्यवती अलकामाई भीमाजी शेठ सोनवणे वयाची 68 वर्ष. अल्पशा आजारानं संवर्धक काळानं या माऊलीचं निधन झालं. या माऊलीचं अंत्यविधी आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतोय. या विधीसाठी उपस्थित राहिलेले मान्यवर अशोकराव खंडेबराड, लक्ष्मणदादा जाधव, रामदास धनवटे, वाणीसाहेब, संजय शेठ काळे, गणेश शेठ कवडे, माऊली शेठ खंडागळे, अंकुश आपा कापके, शंकरराव केंद्रे, युवराज शेठ लांडे, राहुलदादा जाधव, देवदत्त साहेब निकम, वसंतराव भालेराव, समीर ढिगळे, अनंतराव चौगुले साहेब, गोरक्षनाथ काळे, बाबू पाटे, नेताजी दादा डोके, वल्लभ शेठ शेळके, माऊली शेठ कुराडे, विवेक कुंभारकर, रमेश गुप्ता, किरण काकडे, अजित देशमुख, प्रांताधिकारी सतीश गाडवे, नानासाहेब गोडे, वैभव कोरडे, सुमित्राताई शेरकर,
सुरेखाताई वेटेकर, मीराताई आयर, विशाल जुन्नर परिवार, कुलस्वामी परिवार, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, पंचायत समिती जुन्नर, मकरंद पाटे, दत्ता शिंदे, भानुविलाची गाडवे, बीडी आढळराव पाटील, संतोषजी चव्हाण, विजय शेठ राजकर, जगनदादा कवडे, अंकुश शेठ आमले, विश्वास शेठ आमले, थोरात साहेब, वैभव शेठ तांबे, संतोष शेठ ठिकेकर, जीवन शेठ शिंदे, संतोष शेठ वाघ, मोहित शेठ धमाले, जमील कागदी, प्रसन्न अण्णाजी डोके, उज्ज्वल साहेब, धनंजय डुंबरे, यशराज काळे, दीपक शेठ औटी, रघुनाथ शेठ, एकनाथ शेठ शिंदे, विशाल शेठ तांबे, तात्यासाहेब गुंजाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई, प्रतापराव धमाले, आमदार महेशदादा लांडगे यांचा शोक संदेश आज आलेला आहे. त्याचप्रमाणे खंडू शेठ शिंदे, पोलीस स्टेशन नारंगवाणी आळेफाटा, एम काळे साहेब, रामदास शेठ काळे, बल्लाळेश रोड प्रतिष्ठान बल्लाळेवाडी, रामदास शेठ वेटेकर, पांडुरंग बाबूराव गाडगे, डॉक्टर आयर, प्रकाश किशाबा जाधव, बाळासाहेबजी काकडे, गणेश शेठ संकेती, किरण शेठ चेहरे, सर्व पत्रकार बंधू, सुनील सदाफर, राजू शेठ पिल्ले, फ्रूट अँड व्हेजिटेबल व्यापारी नवी मुंबई, स्वातीताई ढोले, अनिल शेठ मेहर, राम हरी आवटे, भाजपा नेते, त्याचप्रमाणे लक्ष्मणराव जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, सुधाकरराव भोजे, अनिल शेठ मेहर, बाळासाहेबजी पिंगळे, अबूभाई पठाण, अरुण शेठ घोलवळे, जाकीरभाई पटेल, संतोषजी वाघ आणि पाटरामजी पवार, संदीप पवार, खेड तालुका, मनसे, कैलास नरके, शिरूर, संतोष सांगोर, उद्योजक, विघ्नहर साखर कारखाना संचालक मंडळ, त्याचप्रमाणे जुन्नर शहर नगरसेवक, हॉटेल न्यू महादेव फार्म, भुमाजी शेठ गडगे, गुलाब शेठ नेहरकर, प्रकाश पाटील, भुजबळ अशा सर्व मान्यवर उपस्थित या माऊलीचा अंत्यविधी संपन्न होतोय. त्याचप्रमाणे शापूजी कवडे, ओझर गणपती, त्याचप्रमाणे श्री गोपाळराव शिंदे महाराज, संत तुकाराम महाराज मंदिर, मुक्काम पिंपळगाव, वेटेकर सर, पिंपरी पेंढार, गणेश शेठ कवडे, पांडुरंगजी पवार साहेब, देवीदासजी बेलेकर, दरेकर, बाळासाहेब काळे, बबन शेठ बोराडे, भगवान शेठ, हरिभक्त पर्यंत दर्शन महाराज कबाडी, वारकरी संप्रदाय युवा मंच, मुस्लिम समाज राजूर यांनी नारेगाव, असंख्य त्यांच्या मान्यवरांच्या उपस्थित आमच्या या माईचा अंत्यविधी संपन्न होतोय. आदरणीय नेताजी दादा डोके, जुन्नर तालुका शिक्षक संघ, तरी या माऊलीला अखेरचा निरोप, अखेरची श्रद्धांजली आपण सर्वांनी जागेवर एक मिनिट उभं राहून व्हावी अशी सर्व उपस्थितांना मी विनंती करतो.